एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही अगदी मजेत असाल. तर आज ना एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही किचनच्या टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण किचन टिप्स आहेत त्या आणि स्पेशल गृहिणींसाठी आपल्या डेली रुटीनसाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर बघा, रोजची जी आपली धावपळ असते सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत, डब्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, तर त्यासाठी काही थोड्या छोट्या छोट्या बेसिक टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्या बघा. तर बघा, आपल्या किचनमध्ये एक रोज लागणारा अद्रक लसूण असतो. तर तो बाजारातून विकत आणल्यानंतर ना आपण त्याला तसाच ठेवून देतो आणि जेव्हा आपल्याला त्याला वापरायचा असतो ना त्यावेळेला आपण त्याला धुतो आणि नंतर वापरतो. तर तसं न करताना त्याला काय करायचं आहे, घेऊन आणल्यानंतर त्याला पाण्यात भिजत घालायचं आणि भिजल्यानंतर ना त्याला छान असं स्वच्छ कापडांनी पुसून डब्यात भरून ठेवायचं. म्हणजे सारखं सारखं धूत बसण्यापेक्षा तेवढा वेळ वाचतो आणि पटकन घेऊन तुम्ही पटकन त्याचा यूज करू शकता. त्यानंतर लसण असतो ना, लसण पण आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याला भिजत ठेवायचं आणि बराच वेळ भिजल्यानंतर ना छान असं त्याचा ॲटोमॅटिक तो जो वरचं साल असते ना ते निघून येते. म्हणजे त्याला खूप वेळपर्यंत सोलत बसायचा पण वेळ वाचतो तेवढा आणि जास्त वेळसुद्धा जात नाही. तर जोवर लसूण भिजत ठेवलेलं आहे ना तोवर मी आता लोणी होती ती जमा झालेली थोडी, तर ती तापवून घेणार आहे. तर बघा, जसं आपल्याला दुपारी तापवायचं असेल तर काय करायचं, सकाळीच आहे ना त्याला फ्रीजमधून काढून ठेवून द्यायचं. म्हणजे ती जरा गरम होते. त्यानंतर ना त्याला खूप जास्त वेळ लागत नाही तापवायला आणि अगदी असं ती तूप पण त्याचं जास्त निघत असते. काय करायचं, ती काढल्यानंतर ना छान त्याला असं खूप वेळपर्यंत फेटून ठेवायचं, त्याला पातळ करून ठेवायचं आणि त्यानंतर ना ती जी एक्स्ट्राचं जी बेरी असते ना त्याच्यात भरपूर तूप वाया जात असतो आपला. तर तसं न होता ना इथे बेरी पण एकदम बारीक निघत असते छान अशी आणि तूप पण छान असा रवेदार तयार होत असतो आणि भरपूर निघत असतो तूप. थोडं जरी तापवलं तरी त्यातून खूप तूप निघत असतो. तर ही एक टिप्स आहे. तर मी आधी तशी करायची पण मला कळल्यानंतर मी सुद्धा असंच बनवते आणि माझ्या घरात ना बेरी ही वाया जात नाही. मुलं साखर टाकून खात असतात, आवडते त्यांना आणि मलासुद्धा आवडते, त्यामुळे वाया जात नाही ती अजिबात. तर बघा, इथे तूप तापेपर्यंत साईडला मी जो लसूण भिजवला होता ना तोसुद्धा बघा किती फास्ट निघून गेलं त्याचं वरचं ते साल वगैरे आणि छान त्यालासुद्धा असं कापडाने स्वच्छ पुसून एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं. म्हणजे जेव्हा लागलं तेव्हा पटकन आपण त्याला वापरू शकतो. तेवढा याच्यातसुद्धा आपला वेळ वाचत असतो. सारखं त्याला घेऊन बसायचं, सोलायचं प्रत्येक वेळेला, किंवा नसलं तर आपण काय करतो असंच बनवून घेत असतो. तर त्यापेक्षा ही एक टिप खूप छान महत्त्वाची आहे. तर लसूणसुद्धा तयार झालेला होता आणि तूप पण मी बनवून घेतलं. तर बघू शकता तुम्ही बेरी किती छान अशी बारीक निघालेली आहे आणि अगदी कमी निघत असते आणि शक्यतोवर ना असं तूप तापवताना ना पातेलं जळत नाही. पण सॉरी बरं का, मला व्हिडिओच्या नादात ना ते काय झालं, थोडं जळून गेलं. तर असो, होत असते असं कमी जास्त, समजून घ्या तुम्ही. तर बघा, खूप छान असं एकदम रवेदार तूप निघत असतो आणि थोडीच बेरी होती तरीसुद्धा बघा किती छान असं निघालेलं आहे, त्याचं तूप तयार झालेलं आहे आणि कलर सुद्धा खूप छान येत असतो त्याला. तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं ना तर तुम्हाला पण खूप छान वाटेल ते. तर एकदा तुम्ही पण बनवून बघा. आणि त्यानंतर बघा, माझ्याकडे ना सिलाई मशीन आहे. तर ही सिलाई मशीन ना खूप जुनी आहे माझी. मी जेव्हा 12th एक्झाम दिली आणि पास झाले त्यानंतर मला शिवण क्लास करायचा होता. आवड होती एक मला, पेंटिंग आणि शिवण क्लास वगैरे अशा भरपूर गोष्टींची आवड आहे मला. तर मी त्यावेळेला शिवण क्लास लावला होता आणि अगदी 150 रुपये महिन्याला असं मी 2 महिने क्लास करून घेतला आणि छान असे ब्लाऊज, ड्रेस वगैरे शिकून घेतलं आणि त्यानंतर 3,500ला मशीन घेतली आणि त्यापेक्षा जास्त पैसे कमवून घेतले मी ड्रेस वगैरे शिवून, स्कर्ट वगैरे शिवून. फक्त ना मला ब्लाऊजमध्ये इतका इंटरेस्ट मी घातलेला नाही, कारण छोटे छोटे तुकडे म्हणजे कट करा, परत त्याला परफेक्टपणे शिवा आणि मला त्यातनं खूप म्हणजे इंटरेस्टच नव्हता आला. तर त्यामुळे मी 2 महिने क्लास करूनसुद्धा मी ब्लाऊज शिवलाच नाही, फक्त घरात शिवले आईचे वगैरे. आणि त्यानंतर मग मी इंटरेस्टच सोडला त्यातला, फक्त ड्रेस छान शिवले. आत्ता पण मी स्वतःचे शिवते, वन पीस वगैरे शिवते मुलींचे वगैरे.
घरातच म्हणजे बाहेर देत नाही शिवायला, पैसे तेवढे वाचवते मी स्वतःचे, येते मला तर. आणि त्यानंतर मग मी आत्ता बघते की माझे शेजारी वगैरे सगळे आजूबाजूला फ्रेंड्स वगैरे सगळे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवून घालतात. त्यामुळे मलासुद्धा थोडा इंटरेस्ट यायला लागला. असं वाटलं की मी का देऊ बाहेर पैसे आणि शिवून घेऊ. तर माझ्याकडे मशीन आहे आणि मला येतंसुद्धा, फक्त थोडा त्यात आता कसं नवीन येत आहे डिझाईन, त्यामुळे मला थोडं त्याच्यात शिकून घ्यायचं काम होतं. तर माझी फ्रेंड होती, तिने मला शिकवलं, कटिंग वगैरे करून दिली आणि मी 2 ते 3 माझे ब्लाऊज शिवले. फक्त ते जे एक्स्ट्रा पीस असतो ना, तर ते घेऊन आणून मी शिवले. तर नवीन साडीवरचं अजून ट्राय केलं नाही आहे. थोडी भीती आहे जमते की नाही, पण तरी नक्की ट्राय करणार आहे. आणि अशा प्रकारे मी थोडाफार पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि अशा गोष्टी कसं ना आपण स्त्रियाच करू शकतो की कुठून तरी काहीतरी थोडे पैसे कसं जमवायचे हे आपल्याच डोक्यात असते. आणि आपण प्रत्येक वेळेला सेविंग हाच आपला एक उद्देश असतो. तर असं माझं तरी मला वाटते की प्रत्येक स्त्रियांना बऱ्याच गोष्टी यायला पाहिजे. तर तुमच्या घरात जर मशीन असली आणि जर अगदी शिलाई मारायचं पण येत नसलं तर ते पण शिकून घ्या. म्हणजे छोट्या जर टिप्स असतात ना, छोटे टिप असतात ना कपड्यांवर, ते पण बाहेर दिलं तर ₹5, ₹10, ₹20 अशा गोष्टी जातात. तर ते पण कसं वाचवू शकतो हे आपल्यालाच माहिती असते. आणि मी ती शिलाई मशीन आईकडून तेवढं लांबून घेऊन आले गाईत टाकून. आणि आत्ता मला ठेवायला जागा नाही आहे, तरी मी किचनमध्ये ठेवली आहे ती मशीन. आणि जेव्हा कधी मी माझं स्वतःचं मला ड्रेस शिवायचं असलं किंवा जर काही पण आणलं कुर्ती वगैरे घेऊन काही, तर ट्राय करते. म्हणजे मी घरातच शिलाई करून घेते, फाटके-बुटके जे पण काही असलं ते. आणि ब्लाऊजसुद्धा ट्राय करत आहे मी. फक्त नवीन साडीवरचं राहिलं आहे, तर ते सुद्धा मी माझी भीती मनातली काढून ते पण मी नक्की शिवणार. आणि 1-2 शिवले आहेत, ते खूप छान बसलेत ते. पण त्यापेक्षा मला परफेक्ट शिवायचं अजून, तर ते पण मी नक्की ट्राय करेन. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमचे जर वाचवायचे असले पैसे तर वाचवू शकता. आणि बघा त्यानंतर आत्ता तुम्हाला माहिती आहे का, सध्या ना बाहेर प्रेसला जर कपडे दिले तर खूप जास्त रेट वाढलेला आहे. ड्रेस सॉरी पर कपडा ₹10. तर त्यापेक्षा घरातच आपण जर आपल्याकडे आहे प्रेस आणि बाहेर देतोय आपण पैसे, तर असं कशाला करायचं नाही का. घरात आहे तर घरातच प्रेस करायचं. आणि जसं का आपण दुपारचे आपले कामं झाल्यानंतर सगळे कामं आवरल्यानंतर आपल्याकडे बराच वेळ असतो फ्री टाईम. एकदम आपल्याला सायंकाळी स्वयंपाक करायचा असतो. तर मधला जो वेळ असतो ना, त्या वेळात तुम्ही जे एक्स्ट्राचे कामं आहेत ते करून घेऊ शकता. तर मी सुद्धा तशीच करते. आणि एक गंमतीची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी कपडे प्रेस घरात करते, पण मी काय करते, मिस्टरांकडून पैसे घेत असते बरं का. कारण कसं मला पण सगळं आवरून करावं लागतं. आणि बाहेर ते पैसे जाण्यापेक्षा मी जर करत आहे आणि मला जर ती पैसे दिले तर माझी पण सेविंग होईल. कुठेतरी मी माझ्या काहीतरी छोट्या गोष्टींसाठी मी सेव्ह करू शकणार पैसे नाही का. त्यामुळे मी काय करते, त्यांना पैसे मागते, स्वतःच जमा करते आणि काहीतरी घेण्याचं मुलांसाठी म्हणा किंवा माझ्यासाठी म्हणा अशी घेत असते. आणि कसं जर सारखे जर कोणाला कपडे सारखंच धुवावं लागत असतील आणि त्यांना जर वाटत असेल की प्रेस करून किती करायचं, तर आपल्याकडे कसं भरपूर वेळ असतो. थोडा वेळ तरी आपण 2 ड्रेस जरी केले, 2 कपडे जरी केले, तरी पण सारखं खूप घेऊन बसण्यापेक्षा तेवढा वेळ वाचतो नाही का. आणि पैसेसुद्धा वाचतात आपले. तर अशा छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आज व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.